नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज जिल्हा न्यायाचा पेपर जिल्हा न्यायालय भरती 2024 12 तारखेचा जो आज शिफ्ट 1 चा पेपर झालेला आहे, त्यामध्ये बघा कुठले क्वेश्चन आले होते। पहिलं मराठी व्याकरण बघूया। मराठी व्याकरण मध्ये बघा कुठले क्वेश्चन आले होते। शत्रूची माहिती काढणारा कोण? शत्रूची माहिती काढणारा कोण? कोण असतो शत्रूची माहिती काढणारा? हेर। काय बोलतात त्याला? हेर। शत्रूची माहिती काढणारा हेर। प्रश्न दुसरा, वरिष्ठ शब्दांचा समानार्थी शब्द अरिष्ट अरिष्ट होता इथं। काय? अरिष्ट। अरिष्ट शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर कुठला आहे? अनर्थ। काय होणार आहे? अनर्थ। अरिष्ट शब्दाचा समानार्थी काय होणार आहे? अनर्थ। अरिष्टचा अनर्थ। अनर्थ किंवा संकट। अनर्थ किंवा संकट। प्रश्न तिसरा बघा विद्यार्थी मित्रांनो, आईचा गाजर हलवा बनवून झाला। तर बघा इथं प्रयोगावर एक क्वेश्चन आलेला विद्यार्थी मित्रांनो। प्रयोग कुठला प्रयोग आहे विचारलेला? बनवून झाला। झाला ना, समापन। कुठला येणार आहे? समापन। समापन प्रयोग। प्रश्न चौथा, वाक्य प्रकार। वाक्य प्रकारावर एक प्रश्न आलेला विद्यार्थी मित्रांनो। इंग्लिश ग्रामरवर बघा, एव्हरेस्ट इज माउंटेन इन द वर्ल्ड। इथं सुपरलेटिव्ह डिग्री आलेला इथं। कुठला? सुपरलेटिव्ह। सुपरलेटिव्ह डिग्री वरती क्वेश्चन आलेला विद्यार्थी मित्रांनो। सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये इथं काय नाही, माउंटेन इज द माउंटेन, एव्हरेस्ट इज द माउंटेन इन द वर्ल्ड। इथं बघा पंक्चुएशन आणखी एक प्रेझेंट टेन्स वरती एक क्वेश्चन आलेला विद्यार्थी मित्रांनो। इथं बघा प्रश्न क्रमांक 4, ब्लँक ओल्डेस्ट टाउन इन द सिटी। इथं आर्टिकल वरती एक क्वेश्चन आलेला। आर्टिकल ए अँड द मध्ये कुठले येणार आहे? द ओल्डेस्ट टाउन इन द सिटी। जीके वर बघा, लखनौ करार। लखनौ करार वरती एक क्वेश्चन आलेला विद्यार्थी मित्रांनो। लखनौ करार, प्रौढ मताधिकार याच्यावरती एक क्वेश्चन आलेला। कुठला क्वेश्चन आला तो माहिती नाही, पण लखनौ करारवरती आलेला प्रौढ मताधिकारवर एक प्रश्न आलेला। आणि इथं बघा, जमावावर मारहाण झाल्यास भरपाई घेण्याची तरतूद कोणत्या राज्याने केली? इथं थोडं चुकून झालंय। जमावावर मारहाण झाल्यास भरपाई घेण्याची तरतूद कोणत्या राज्यांनी केली, असा एक क्वेश्चन आलेला विद्यार्थी मित्रांनो। आणखी वॉरन हेस्टिंग। काय? वॉरन हेस्टिंग वरती एक क्वेश्चन आलेला विद्यार्थी मित्रांनो। इथे बघा, ऋग्वेदातील उपनिषद कोणते, याच्यावरती एक क्वेश्चन आलेला आहे। आणि जिल्हा न्यायालय भरती प्रत्येक एक्झामला, प्रत्येक शिफ्टला ऋग्वेदावरती एक क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा उपनिषद, त्याच्यामध्ये बघा ऋग्वेदातील उपनिषद विचारलेले होते। कोणत्या ऋग्वेदातील उपनिषद? 10 उपनिषद आपण बघितले बघा। ईश यजुर्वेद मध्ये, केन सामवेद मध्ये, कट यजुर्वेद। प्रश्न अथर्ववेद, मुंडक अथर्ववेद, मांडुक्य अथर्ववेद, तैत्तिरीय यजुर्वेद, ऐतरेय ऋग्वेद। हे बघा, हे एवढे उपनिषद आहेत। आणि उपनिषद म्हणजे काय? उपनिषद म्हणजे काय बघा, उपनिषद हे हिंदू धर्माचे तात्विक धार्मिक ग्रंथ आहेत। काय आहेत? ग्रंथ आहेत। हिंदू धर्माचे तात्विक आणि धार्मिक ग्रंथ आहेत, ज्याला सनातन धर्म म्हणजेच शाश्वत आदेश किंवा शाश्वत मार्ग असेही म्हणतात, जे धर्माचे मूलभूत सिद्धांत विकसित करतात आणि स्पष्ट करतात। बघा, उपनिषद म्हणजे हिंदू धर्माचे तात्विक धार्मिक काय हे ग्रंथ आहेत। त्याच्यामध्ये बघा उपनिषद कोणते आहेत? हे उपनिषद आहेत। आणि हे वेद आहेत। हे काय आहे? वेद। या वेदामध्ये हे उपनिषद येतात। यजुर्वेद मध्ये ईश येते, सामवेद मध्ये केन येते, यजुर्वेद मध्ये कट, अथर्ववेद मध्ये प्रश्न, अथर्ववेद मध्ये परत मुंडक, अथर्ववेद मध्ये बघा मांडुक्य, यजुर्वेद मध्ये तैत्तिरीय, इथं ऐतरेय। तर अशा प्रकारचे क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो शिफ्ट 1 ला विचारण्यात आलेले होते।